नमस्तुभ्यम. मी अमोल वावदाने, श्रेयांश एंटरप्राइजेस मशरूम ग्रोन हाऊसमध्ये आपलं स्वागत करतो. जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण आपले जे बेड्स आहे ते भरले होते आणि स्पॉन्ज जे आहे आपण ते बॅगमध्ये पॅक केलेले आहेत. तर आता जे आपल्या बॅग्स आहेत त्या पूर्णपणे भरून झालेल्या आहेत. आपण साधारणतः 15 किलो स्पॉन्ज आपल्याकडे आले होते, त्याच्यातून पूर्णपणे बॅग्स ज्या आहेत 105 बॅग आपण रेडी केलेल्या आहेत. आपले 105 बेड आता पूर्णपणे रेडी आहेत. याला साधारणतः जो बेड्स तयार होण्यासाठी जो पिरियड लागतो तो 15 दिवसाचा पिरियड आहे आणि तिथून पुढे 15 दिवसानंतर आपण बेड्स तयार झाल्यानंतर ह्या ज्या प्लास्टिक बॅग्स आहे या आपण कट करणार आहे आणि याच्यावरती वॉटरचं स्प्रे केल्यानंतर आपले मशरूम 15 दिवसामध्ये ग्रोन होतील, जे आपल्या म्हणजे आपण त्याला हार्वेस्टिंग म्हणू शकतो. म्हणजे असा टोटल जो पिरियड आहे तो 30 दिवसाचा पिरियड आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज आहे आपल्याला की टेम्परेचरचा हा सर्वात महत्त्वाचा मेन विषय आहे की टेम्परेचर आपल्याला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. आता सकाळचा पिरियड आहे, 10 वाजलेले तुम्ही बघू शकता, 22.3 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. आणि तसंच दिवसभर पण आपण टेम्परेचर मेंटेन ठेवतोय, कंटिन्यू वॉटर स्प्रे ठेवतोय आणि पाणी पण मारतोय आपण बारदानाला, जेणेकरून गारवा टिकून राहील. खाली जे आपलं पहिलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की खाली आपल्याकडे ओपन स्पेस होता, तो आपण पूर्णपणे कव्हर केलेला आहे बारदानाने. त्याला पण बारदान लावलेलं आहे जेणेकरून गारवा टिकून राहील. आणि त्याचबरोबर बाहेरून आपण छतावरती जे आहे ते पूर्णपणे मकाचा चारा आहे तो पूर्णपणे पसरलेला आहे, जेणेकरून दुपारच्या पिरियडमध्ये सर्वात जास्त फायदा त्याचा असा होतोय की दुपारच्या पिरियडमध्ये टेम्परेचर हे खूप मेंटेन राहत आहे. आजचं जे दिवसभरात आम्ही टेम्परेचर मेजर केलेलं आहे दुपारी साधारणतः 12:30 नंतर ते 4:30 वाजेपर्यंतचं, तर ते टेम्परेचर 27च्या पुढे गेलेलं नाही, आपलं 27 पर्यंतच आपलं टेम्परेचर राहिलेलं आहे. त्याच्यामुळे हे टेम्परेचर आपल्या मशरूम ग्रो होण्यासाठी सर्वात बेस्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता जे आहे की इथून पुढचा जो 1 महिन्याचा स्पॅन आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की तुमचं स्टेरिलायझेशन मेथड्स, त्यामध्ये 2 मेथड असतात, एक केमिकल आणि ऑर्गॅनिक. आपण ऑर्गॅनिकचाच वापर करतोय. ती थोडीशी लेंदी प्रोसेस आहे, तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये तर नाही सांगू शकत, त्याला तुम्हाला प्रॅक्टिकलीच ती लक्षात येईल तुमच्या. आणि त्याचबरोबर कसं आहे या महिनाभरामध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे की यावरती काही रोग किंवा बुरशी येते किंवा सगळ्यात महत्त्वाचं काही इन्सेक्टचा अटॅक होतोय का ते पण बघणं आपल्याला महत्त्वाचं असणार आहे. आणि आता आपण जे आहे ते जास्त बेड्स एकदा म्हणजे परवा आपलं पूर्ण बेड्स फायनल झालेले, त्यानंतर आपण जास्त आता मध्ये येत नाही आहे, कारण ही कसं कंटॅमिनेशन प्रोसेस आहे. मायसेलियम जो आहे तो पूर्णपणे ग्रो झाला पाहिजे, फंगस जो आहे तो ग्रो झाला पाहिजे. त्याला वारंवार मध्ये येणे किंवा दरवाजा उघडल्यानंतर तुमचं जे ऊन आहे ते थोडंफार आतमध्ये येऊ शकतं, तर ते याला चालत नाही. तेवढी काळजी आपण घेणं गरजेचं आहे. जसं की आता आम्हाला बऱ्यापैकी 2-3 दिवसापासून इंस्टा आणि व्हॉट्सअपवर मेसेज येत आहेत, अनेक लांबचे लोक आहेत जे आमच्याशी कॉन्टॅक्ट करत आहे की ज्यांना मशरूमचा बिझनेस चालू करायचा आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आता टेम्परेचर तर खूप जास्त आहे, हे आता या बॅच नंतर आम्ही थोडं थांबणार आहे आणि साधारणतः 15 मे नंतर आपण दुसरी बॅच चालू करणार आहे. तर थोडंसं या पिरियडमध्ये तुम्ही जर तुमच्या आसपास जवळपास जर कोणी मशरूमचं प्रोडक्शन घेत असेल तर तुम्ही तिथे त्यांच्या प्लांटला व्हिजिट द्या, ती प्रोसेस समजून घ्या थोडीशी. तुम्हाला जर जवळ असेल तर बाकी व्हिडिओतून आम्ही जेवढं सांगता येईल तेवढं तुम्हाला सांगतोच आहे, किंवा कोणाला काही अडचण असली तर आम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करा, आम्ही ती पण पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ. पण कसं आहे की कोणताही बिझनेस करताना एक प्रॅक्टिकली नॉलेज फार महत्त्वाचं असतं, कारण जेव्हा आपण प्रॅक्टिकली करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ही गोष्ट अशी नाही, ही गोष्ट अशी केली पाहिजे. तर माझं म्हणणं आहे की तुम्हाला जेवढे जवळपास काही युनिट असतील तर तुम्ही तिथे व्हिजिट करा, माहिती घ्या. 100% आपले शेतकरी बंधूच हा सर्व बिझनेस करतायत, तसं कोणी माहिती देण्यास नाही म्हणणार नाही. अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो पूर्ण झालेला आहे. तर काही शंका असल्यास तुम्ही इंस्टावरती व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा, खाली दिलेले आमचे कॉन्टॅक्ट नंबर्स आहे त्यावर पण कॉन्टॅक्ट करू शकता. लाईक, फॉलो, शेअर, कमेंट नक्की करा. धन्यवाद.